नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति, लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरीयं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं श्रीरामदूतं शरणं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कैलासराणा शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाता कुटे जडाळी, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझवीन शंभो मजको, तुझवीन शंभो मधुपूर्णतारी, तुझवीन शंभो मधुपूर्णतारी। श्री गणेशाय नमः। शिव पार्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः।
भगवान स्वरूप सर्व श्रोतवृंदांच्या चरणारविंदी नतमस्तक होऊन आपल्या या डोळखाडी एलकुंदे या पवित्र अशा भगवान शिवजींच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये संपन्न होत असलेली शिव महापुराण कथा आणि या कथेचा आजचा हा चौथा दिवस आहे। कालपर्यंत आपण विद्येश्वर संहिता, रुद्र संहिता पूर्वखंड पाहिला। आपल्याला आज रुद्रखंडातील उत्तरखंडाचा विचार करायचा आहे। कालपर्यंत आपण जी कथा श्रवण केली त्या कथेच्या संबंधाने जर बोलायचं झालं तर ब्रह्मदेवाने नारदजींना सृष्टी निर्माण कशी झाली ही कथा नारदांपुढे ब्रह्मदेवाने सांगितलेली आहे आणि तीच कथा प्रयाग क्षेत्री सुतजी महाराज शौनकादी ऋषींना सांगतायत। आपण ज्यांची कथा या ठिकाणी गेली 4 दिवस झाले श्रवण करत आहोत ते भगवान शिवजी आहेत। त्यांच्या नावामध्ये किती मोठा अर्थ भरलेला आहे। शिव शब्दाचं जर आपण चिंतन करायला गेलो तर 4 अर्थाने आपल्याला त्याचा विचार करता येईल। शिव शब्दाचा पहिला अर्थ आहे कल्याण। शिव शब्दाचा दुसरा अर्थ आहे स्पर्श करणे। शिव शब्दाचा तिसरा अर्थ आहे जोडणे आणि शिव शब्दाचा चौथा अर्थ आहे मर्यादा। शिव शब्दाचा पहिला अर्थ आहे कल्याण। जो शिव नामाचा जप करेल ना भगवान महादेव त्याचं कल्याण करतात। म्हणून वारंवार मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगतो आहे की भगवान महादेवांचं चिंतन करा, नाम जप करा। सर्वात श्रेष्ठ भक्ती आहे कलियुगातली। पण बरीचशी लोक नामचिंतन करण्याकरता कंटाळा करतात, आळस करतात। एक कथेपुरतं मी तुम्हाला सांगत नाहीये। आपल्या जीवनात जो जो वेळ आपण नको त्या गोष्टीसाठी खर्च करतोय ना तो खर्च केलेला वेळ जीवनामध्ये आपल्याला काही लाभ होऊ देणार नाही। पण जर आपल्या जीवनामध्ये जी जी वेळ मिळेल त्या वेळेत जर आपण शिवजींचं नामचिंतन केलं, पांडुरंगाचं नामचिंतन केलं तर ती वेळ आपली सार्थक म्हणून त्या वेळेची नोंद होणार आहे। पण काही लोकांना देव आवडत नाही, धर्म आवडत नाही, कीर्तन आवडत नाही, कथा आवडत नाहीये। अशी काही निष्ठुर माणसं मी पाहिली। गावात जर सप्ताह चालू झाला तर हा तीर्थयात्रेला फिरायला जातो। हो, म्हणजे सप्ताह वर्षातून ज्या तारखेला येतोय, ज्या तिथीला येतोय तो त्याच तिथीला आलेला आहे। तरी हा सांगतो लोकांना मला तारीख माहिती नव्हती। पण तो त्याच वेळेला त्याच कालावधीमध्ये फिरायला जातोय, तीर्थयात्रेला जातोय। अशी काही लोक आहेत। काहींच्या दारात मंदिर आहे पण मंदिरात जाण्याची इच्छा होत नाही। काहींच्या गावात सप्ताह चालू आहे पण सप्ताहाला जायची इच्छा होत नाही ना। भगवंतानी जी इंद्रिय दिली त्या इंद्रियांचा ज्यासाठी इंद्रिय दिलेली आहे त्यासाठी त्या इंद्रियांचा वापर करणं म्हणजे त्या इंद्रियांचं ते कर्तव्य आहे। तुम्हाला वाटत असेल आपल्या हाताचं कल्याण व्हावं, आपल्या पायांचं कल्याण व्हावं, आपल्या डोळ्यांचं कल्याण व्हावं, धन्य व्हावे वाटत असेल तर प्रत्येकाला काम वाटून द्या।
काम येते, डोळ्याला धन्यता मिळेल. तुमच्या मुखाला सांगा भगवत चिंतन कर, मुखाला सांगा तुमचं मुख धन्य होईल, पवित्र होईल. तुमच्या पायाला सांगा मंदिराकडे आपण गेलो पाहिजे, सप्ताहाच्या मंडपाकडे आपण गेलो पाहिजे, धन्यतेला प्राप्त होईल. हाताला सांगा कीर्तनात कथेत आम्ही बसलोय ना, टाळी वाजली पाहिजे देवाच्या नामचिंतनात. भगवंताने जे जे इंद्रिय दिलेले आहेत त्यांना ती कामं वाटून दिलेली आहेत. तसं हे जे मुख आहे ना, मुख ही जी वाचा आहे ना, ही वाचा केवळ टाइमपास करण्याकरता या वाचेचा वापर करायचा नाहीये. लोकांची धुणं धुण्याचं काम या वाचेने करायचं नाहीये. या वाचेने भगवत चिंतन करायचं आहे. वाचे वदता शिव नाम, वाचे वदता शिव नाम, वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोधका. वाचेने शिवजींचं नाव घेतलं पाहिजे. एका गावाला एक महिला होती, थोडी नास्तिक वृत्तीची होती. आटपाट नगर होत. त्या नगरामध्ये ती महिला राहायची, पण देवाच्या धर्माच्या आध्यात्मिक कार्याच्या विरोधात तिचं जगणं असायचं. तिला 3 मुलं होती महाराज, धार्मिक होती. कधी कधी असं पाहायला मिळतं, आई वडील चांगले तर मुलं वाईट, कधी कधी मुलं चांगली तर आई वडील वाईट, कधी कधी आई वडीलही वाईट असतात, मुलंही वाईट असतात, आणि कधी कधी आई वडीलही चांगले, मुलंही चांगले, असं आपल्याला पाहायला मिळत आहे. आई वाईट होती. आता भजन करत नाही, देवाच्या विरोधात त्या माणसाला चांगलं कसं बोलता येईल हो? ती आई कधी भजन करत नव्हती, कधी सप्ताहाला जात नव्हती. मुलं तिला सांगायची, आई ज्या देवाने जन्माला घातलंय त्याचं तरी तू नाव घे ना. भगवान शिवजी भोळे आहेत, त्या शिवजींचं नाव घे. पण महाराज ती बाई नकार द्यायची. एक दिवशी वय झालं, आजारी पडली, मुलांनी दवाखान्यात नेली तिला. दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टरांना सांगितलं त्या मुलांनी की डॉक्टर साहेब, आमची आई थोडी तापट स्वभावाची आहे, थोडी हट्टी आहे, पण ती या आजारातून बरी व्हावी अशी आमची इच्छा आहे. आई वडील किती म्हातारे होऊ द्या, पण आई मरावी, वडील मरावेत असं कोणाला वाटत नाहीये. जे नास्तिक असतील त्यांना वाटत असेल आई वडील गेले म्हणजे आपल्या मागची कटकट गेली. मुलं विचार करतात का नाही करतात हे मला माहिती नाही, पण महिला मंडळ जरूर त्याचा विचार करतात. सासूबाई गेली, आपल्या मागचं कटकट कटकट गेली असं समजूया ना. अशा बऱ्याचशा सुना आहेत की सासू म्हणजे त्यांना ओझं वाटतं, ओझं. पण महाराज मुलांचं प्रेम होतं त्या आईवर. डॉक्टरांनी बरेच प्रयत्न केले, पण वयही जास्त झालं होतं. शेवटी इलाज होत नाही म्हणून तिला घरी आणली. मुलं धार्मिक होती. मुलांना असं वाटलं आईला थोडं नाव घ्यायला राहू. मुलांनी आईला सांगितलं, आई आयुष्यभर तू भगवंताचं चिंतन केलं नाही या वाचेने, शेवटी तरी करून जा. बोल श्रीराम, राम बन राम. त्या आईने उत्तर दिलं आहे, आयुष्यभर मी त्याचं नाव घेतलं नाही, आता काय मरता वेळेला घेऊ का? मी घेणार नाहीये. मुलं विनंती करतात, आई असं करू नको ना, घे नाव. आईने सांगितलं, अरे एवढे दिवस मी माझं तोंड पाठवलं नाही आणि आता राम म्हणून तोंड पाठवू?
कशी असेल होती, म्हणजे देवाचं नाव घेतल्याने तोंड बाटलं जातं असं तिला बोलायचं होतं. नाही घेतलं महाराज नाव. शेवटी मुलांना असं वाटलं आई नाव न घेता तशी जाईल. तर ती ज्या कॉटवर झोपलेली होती ना, बरं का, ती बाज उचलली आणि नेऊन समोरच राम मंदिर होतं, राम मंदिराच्या समोर नेऊन ठेवली. तिचं तोंड मंदिराच्या दिशेने गेलं. आई सांग या मंदिरात कोणता देव आहे? तिने उत्तर काय दिलं असेल बघा. गावोगावी मंदिर असतात, गावोगावी मंदिरामध्ये देव असतात, तोच देव आपल्या मंदिरात असेल, तोच देव असेल. म्हणजे तू जरा थोडं डोळ्यांनी जरी पहा. तिने सांगितलं ते होणार नाहीये. शेवटी म्हातारी मरून गेली. ऐका, बऱ्याच लोकांना असं वाटतं ज्याने आयुष्यभर परमार्थ केलेला नाहीये, नामचिंतन केलेलं नाहीये, त्याची हाडं काशीला नेली म्हणजे त्याचा काय होईल? उद्धार होईल. बरीच लोक जातात काशीला वगैरे हाडं घेऊन. तुम्ही मला सांगा, आयुष्यभर ज्यांनी भजन केलं नाहीये, आयुष्यभर जो चुकीचं कर्म करून जगला, त्याची हाडं कुठेही जरी तुम्ही घेऊन गेलात तरी मला असं वाटत नाही त्याचा उद्धार होईल म्हणून. पण 3 मुलं होती. छोट्या मुलांनी सांगितलं, दादा आपल्या आईने आयुष्यभर देवाचं चिंतन केलं नाही रे, बस माझी इच्छा आहे आपल्या आईची हाडं काशीला घेऊन जाऊ. मुलांना आईविषयी प्रेम असतं ना. मोठ्या भावाने सांगितलं, दाद्या तुझं म्हणणं आहे आईची हाडं काशीला जावी, तर मी काशीला घेऊन जाईल. त्यावेळेला अशी काही साधनं नव्हती ना प्रवासाची, गाडी, विमान, रेल्वे असं काही नव्हतं. चालत चालत निघाला. आता पिशवी आहे, पिशवी डब्बा आहे, डब्यात त्या हाडं आहेत, घेऊन निघाला. मजळ दर मजळ करत करत एका मित्राच्या घरी मुक्कामाला उतरला. मित्राला सांगितलं मी आजची रात्र इथं राहतो. मित्र म्हटला, अरे तुझंच घर आहे, तुला राहायला काही हरकत नाहीये, राहा तू इथे. जेवण वगैरे केलं, गप्पा मारायला ते असं फेरफटका मारायला निघाले. जेवल्यावर असं म्हणतात 5 पावलं चालावं. चालायला निघाले. चालायला निघाल्यानंतर बऱ्याच महिलांना येणाऱ्या पाहुण्याची पिशवी तपासायची सवय असते, बरोबर ना. आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्याची पिशवी तपासायची सवय असते. हे जसे फेरफटका मारायला गेले ना, तसं त्या बाईने थोडी पुढे सरकावली आणि अशी खुंटीला ती पिशवी काय केलेली होती, अडकवलेली होती, ती काढली. त्या पिशवीतला तो डब्बा काढला. डब्बा उघडला, पाहते तर काय सगळी हाडं. बाई शिव्या द्यायला लागली, महाराज काय नालायक पाहुणा आहे, आमच्या घरी घाण घेऊन आला. पिशवी उचलली, निघाला महाराज. निघाली कुठे? उकिरड्यावर नेऊन टाकली ती हाडं. तिला असं वाटलं त्यांनी ते खाऊन डब्यात भरून आणून दिलाय, देऊन टाकलं. हा रात्री आला, झोपी गेला. सकाळी पिशवी घेऊन निघाला. त्याला काय माहिती आहे की बाबा या गृहिणीने ती पिशवी उघडली असेल आणि असा प्रकार केला असेल, काही माहिती नाही. तो काशीला गेला. काशी नगरीत गेला. भूदेवाने जे पूजाविधी केली आणि सांगितलं सोडा हाडं, सोडा. हाडं सोडायला गेला तर डब्यात हाडच नाही. त्याला असं वाटलं माझी आई लय कठीण आहे, लय कठीण आहे. महाराज तो परत आला. बारक्या भावाला सगळी हकीकत सांगितली त्यांनी. असं असं झालं. लहान भाऊ म्हटला काही चिंता करू नका दादा, मी थोडीशी हाडं आहेत ना काढून ठेवलेली आहेत. आपण आता असं करू, पायी चालत जायचं नाही, आपण स्पेशल गाडी करू. आणि सगळा परिवार त्या गाडीत बसून निघाला. आता परिवार काशीला पोहोचला.
काशीला पोचल्यानंतर सगळ्या विधी झाल्या आणि भूदेवानी सांगितलं आता हाड सोडा. त्यावेळेला लहान भाऊ म्हटला दादा आता हाड आपण जी डबीत आणल्यात ना आता डबी उघडायची. माझ्याकडे लक्ष नाही. डबी उघडायची नाही म्हणे काही हरकत नाहीये. लहान जाऊबाईने मोठ्या जावयाला सांगितलं नवीनच लग्न झालेलं होतं तिचं. ताई जरा पहिल्यांदाच मी काशीला आले जरा स्नान करतोय ना मी. जाऊबाई म्हटली जा तुझी इच्छा असेल तर कर पण तिकडे खाली जा तिकडे महिला स्नान करतात तिकडे जा. गेली महाराज ती तिकडे आंघोळ करायला उतरली. इकडे भूदेवानी सांगितल्याबरोबर त्यांनी ती डब्बी सोडली उघडली नाही फक्त तशीच सोडून दिली. आणि हे इकडे आंघोळ करताना आपण गंगेमध्ये असं पाणी घेतो की नाही पाणी घ्यायला गेली तेवढ्यात ती डब्बी येऊनीच्या हातात पडली. आता ही पहिल्यांदा गेलेली बाई हिला असं वाटलं की मला काशी विश्वनाथांनी प्रसाद दिला. तिच्याकडे पर्स होतीच ना. पर्स कुठं नसते तुमच्याकडं प्रत्येक ठिकाणी ती असतेच. बरं आहे तुम्ही इथं घेऊन येत नाही. तिने काय केलं त्या पर्स मध्ये ठेवून दिलं. काय बोलली नाही ती पण घरी गेले. मावंद्याचा कार्यक्रम ठेवला गेला. सगळ्या गावाला सांगितलं आमच्याकडे जेवायला या जेवायला या. आता जेवायला काही लोकांना फार विनंती करावी लागते असं काही नाही. आग्रह करावा लागतो का कथा झाल्यावर कोणाला सांगतात का आता जेवून घ्या. जो तो आपली व्यवस्था करून काय करतो बसतो. आणि जेवण्याकरता काय आग्रह करायची आवश्यकता नाही आहे. त्या ठिकाणी पंक्ती पडल्या गेल्या. काही गावातल्या वयस्कर महिला आल्या होत्या. आता महिला जिथे एकत्र येतात तिथं फार मोठा भूकंप होतो की नाही. त्या गप्प बसतात का पण तुमचे उपकार आहेत नदीमध्ये तुम्ही शांत बसता गप्प बसता. तुमचं बोलणं कोणत्या स्वरात आहे ज्याला स्वराचं ज्ञान आहे त्याला पण कळणार नाही. तुम्ही बोलायला लागलात ना की 10 घरात आवाज जाईल एवढं तुमचं बोलणं काय आहे पहाडी आवाजात आहे. पंगत वाढली गेली. इकडे बायांच्या चर्चा बायका बोलायला लागल्या. एक म्हातारी आजी पुढे आली आणि म्हटली काय ग तू फार भाग्यवान आहेस. अख्खं आयुष्य गेलं पण पंढरी पाहायला भेटली नाही. वयस्कर माणसं पंढरपूर बोलतच नाही. का कुठं पंढरीला गेली होती तू पंढरी पाहिली नाही. पण काय ग तू फार भाग्यवान आहेस. या वयात तू काशी पाहिली काशी. खूप आनंद वाटला तिला. कौतुक झालेलं कोणाला चांगलं वाटत नाही. आनंद वाटला. आणि इकडे पंक्ती चालू झाल्या. त्या बाईने सांगितलं नुसती काशी पाहिली असं म्हणू नका. काशी विश्वनाथाने मला प्रसाद दिलेला आहे. प्रसाद म्हटल्यानंतर मोठ्या जावेचे डोळे जरा तिच्या बोलण्याकडे गेले. हिला कोणता प्रसाद मिळालेला आहे. तेवढ्यात त्या पर्स मधून ते डब्बी काढली. पर्स मधून डब्बी काढली. मोठ्या जावेच्या नजरेत ती डब्बी पडली. तशी धावत गेली ती कुठे आपल्या नवऱ्याकडे. पण ओ मी तुमच्यासारखंच बोललो ना. कीर्तनकाराला कथाकाराला शब्दानुसार न्याय द्यावा लागतो. कोणता शब्द मोठ्या आवाजात बोललं पाहिजे कोणता शब्द लहान आवाजात बोललं पाहिजे हे ज्याला जमलं ना त्यांनी श्रोत्याची मनं जिंकली समजायची. आवाज दिला धनी इकडे या. म्हणजे काय झालं त्यावेळेला त्या मोठ्या सुनेने सांगितलं म्हणजे धनी आई काशीला गेल्या नाहीत
असं काय बोलते? सांगितलं आई परत आल्या. पाहतात तर काय त्या डबीमध्ये ती सोडलेली हाड. हे मी कशा करता सांगितलं हा सगळा विस्तार? आयुष्यभर ज्याने भगवत चिंतन केलं नाही, शेवटच्या क्षणाला सुद्धा आग्रह करून सुद्धा भगवत चिंतन नाकारलं, त्याचा परिणाम काशीहून परत आले. मी वाचेच्या संबंधाने बोलत होतो. ही वाचा जी आहे ना, ही तुम्हाला उगीच नको तशी बडबड करण्यासाठी दिलेली नाही आहे. काही माणसं नको ते बोलतात. गुंडा पण नाही आणि शेंडा पण नाही असं बोलणं आहे. उलट त्यांच्या बोलण्याने दुसऱ्याचं मन दुखावलं जातं. त्यांच्या बोलण्याने दुसऱ्याला दुःख होत आहे. ज्ञानोबा तर बोलतात असं बोला. जैसी साचराने माळ, जैसी साचराने माळ, मिथुने रसाळ, शब्द जैसे करोड, सांगताय तैसे साचानी मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द दैसे कल्लोळ अमृताची, मधुरावानी ओटी, तुका म्हणे वाव पोटी. असं बोला की अगदी ऐकणाऱ्याला समाधी लागावी असं बोला. अज्ञानी माणसाला पाझर फुटावा असं बोला. खेचराची आई मना अनीन सात्विकाचा पान्ना, श्रवणा सवे सुमना समाधी जोडी. काय संतांचं बोलणं महाराज. ऐकणाऱ्याला समाधी लागेल, अज्ञानी माणसाला ज्ञानाची प्राप्ती होईल. ज्ञानोबराय तुकोबरायांचं जे वाङ्मय आहे ते पुन्हा पुन्हा ऐकावं असं वाटतं ना आपल्याला. सुंदर ते ध्यान हा अभंग संप्रदायात आल्यापासून आपण दररोज म्हणतोय. आला कंटाळा कधी त्याचा? रूप पाहत आलोचनी आला कंटाळा? येणार सुद्धा नाहीये. संतांच्या मुखारविंदातून बाहेर पडलेले शब्द म्हणजे साक्षात वेद आहे. वेद वेदांनी त्या शब्दाचं लिखाण करून घ्यावं. त्यांच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द अनमोल आहे, आपल्या जीवाचं कल्याण करणार आहे. एखादा शब्द जरी आपण आपल्या जीवनामध्ये उतरवला ना तर तो एक शब्द आपल्या जीवनाचं सोनं करेल. म्हणून वाचेने
भगवान भोले बाबाचं नाव घ्या, पांडुरंगाचं नाव घ्या, ज्ञानोबाराय तुकोबारायांचं नाव घ्या. पहिला जो काय मुद्दा मी तुम्हाला सांगितला, शिव म्हणजे कल्याण. भगवान महादेवाचं जो जो चिंतन करतो ना, त्याचं महादेव काय करतोय? कल्याण करतोय. म्हणून आपल्या मुखामध्ये सतत भगवान भोले बाबाचं नाव आपण घेऊया, आपल्याला जर कल्याण करायचं असेल तर. दुसरा अर्थ असा आहे, शिव म्हणजे स्पर्श करणे. भगवंताचा स्पर्श जर आपल्याला झाला तर आपण दोषमुक्त होतो. दोषमुक्त. कितीही दोष आपल्यामध्ये असू द्या, पण भगवंताचा जर स्पर्श झाला तर जीवाला त्या दोषातून मुक्ती मिळते. मुक्ती. तिसरा अर्थ असा आहे, शिव म्हणजे जोडणे. बरं का, आपण जीवाने जीवाशी नातं जोडण्यापेक्षा, जीवाने नाशिवंत वस्तूशी नातं जोडण्यापेक्षा, अरे जीवाने शिवाशी नातं जोडा. शिव म्हणजे जोडणे. आणि नंबर 4, शिव म्हणजे मर्यादा. जीवाला ब्रह्मपदापर्यंत जाता येतं, पण पुढे बरं का तो जीव शिव बनला जातो. शिव म्हणजे मर्यादा. शिव शब्दाचं आपण चिंतन केलेलं आहे, पण प्रपंचात जीवन जगत असताना अनेक प्रकारच्या अडचणी माणसाच्या जीवनात येतात. अनेक प्रकारचं बोलणं माणसाला खावं लागतं. कोणी काय बोलेल, कोणी काय बोलेल नाही सांगता येणार. वाईट माणसाला समाज बोलतोय हे सोडून द्या, पण चांगल्याही माणसाला समाज बोलतोच आहे ना. समाजाचा स्वभावच बनलेला आहे, चांगलं करणाऱ्याच्या पाठीमागे हात धुवून लोक लागतात. चांगलं काम करायला निघाला त्याचे विरोधक समाजाचं जन्माला येतात. लोक त्याला ताने मारतात, टोमणे मारतात आपल्या भाषेत. चांगलं काम करणं काही वाईट गोष्ट आहे का? पण समाज त्याला विरोध करतोय, समाज त्यांची निंदा करतोय. पण एक सांगू तुम्हाला, भोले बाबा म्हणतात, तुमची निंदा जो करतोय ना, तुम्ही ती निंदा सहन करा, झटकून टाका, पुढे जा. ज्याला मोठं व्हायचंय त्यांनी समाजाच्या बोलण्याकडे फारसं लक्ष देऊ नका. लोक कोणाला चांगलं बोलतात हो? सांगा ना मला, कोणाला चांगलं बोलतात? कोणाला चांगलं बोलत नाही लोक महाराज. एकदा भगवान शिवजी आणि पार्वती माता एकांतात बसलेल्या होत्या. एकांतात बसले असताना दोघांमध्ये चर्चा चालू झाली. शिवजी म्हटले, कसंही वागलं तरी लोक दोष देतात, कसंही वागलं तरी लोक वाईट म्हणतातच. बघा तुम्हाला ह्या गोष्टीचा अनुभव आला असेल, कसंही वागा. पार्वती माता म्हणते, छे तुम्ही बोलताय काय, मला नाही या गोष्टी मान्य, लोक चांगली आहे. भगवान भोले बाबा म्हटले, तुला जर माझं बोलणं जर पटत नसेल तर आपण हे सगळं प्रॅक्टिकली करूया, म्हणजे तुला अनुभव येईल त्याचा. मग केलं काय? स्वतः भगवान महादेव ब्राह्मणाचं रूप धारण केलं, पार्वती मातेला पत्नी केली, गणपती बाप्पाला मुलगा केला आणि नंदीला गाढव बनवलं. प्रवास चालू झाला. रस्त्यामध्ये लोक असतातच ना, तुम्हाला कळण्याकरता सांगतो, हा परिवार चौदरपाड्यातून निघाला, म्हणजे लवकर तुमच्या लक्षात राहील. चौदरपाड्यातून निघाला, धुळखाडीला महादेवाच्या मंदिरामध्ये लोक बसलेले असतात.
आल्यानंतर काही चर्चा करायला लागली. अरे गाढव रिकाम चाललंय, त्याच्या पाठीमागे हे दोघे चाललेले आहेत, लहान मुलगा चाललेला आहे. लहान मुलाला तरी गाढवावर बसवावं ना. पटलं महाराज, पटलं. थोडे पुढे गेले आणि मुलाला म्हणजे गणपती बाप्पाला कुठे बसवलं? गाढवावर बसवलं. आता पुढचं गाव कोणतं? सोनाळे. तुम्ही बोला. सोनाळ्यावर काही लोक उभी होती. ते बोलायला लागले, अरे काय मुलगा आहे, आई चालत चाललेली आहे, बाप चालत चाललेला आहे आणि हा गाढवावर बसला. निदान आईला तरी घ्यावं ना. शिवजींना ते पटलं. शिवजीने आता आई साहेबांना सुद्धा गाढवावर बसवलं. पुढे कोणतं गाव? बोला. सरवली, एलकुंदा. सोनाळे सांगितलं आता परत एलकुंदे, परत यायचं का इकडे मागे? आता एलकुंदे म्हणता येणार नाही, आता पुढे सरवलीला जावं लागेल आपल्याला. सरवली पाडा. चला. तिथे काही माणसं होती, बरं का, माणसं होती. तर ती लोक बोलायला लागली, काय काय बाई आहे, नवरा एवढ्या उन्हाने चालतोय आणि कुशाल गाढवावर वर बसून चालते. परत महादेवाला वाटलं आता आपल्याला बसावं लागेल. महादेव सुद्धा गाढवावर बसले. पुढचं गाव रांजणोली, बरोबर ना. काही लोक तिथे बसलेली होती. या तिथे लोक चर्चा करू लागली, अरे गाढवाचा काही जीव घेता का काय? कुशाल चौघे जण त्या गाढवावर बसलेले आहे. मुख्या जनावराची काय या लोकांना किंव आहे की नाही? असं बोलल्यानंतर पुढे गेल्यानंतर परत शिवजीने विचार केला. खाली उतरले, पार्वती मातेला खाली उतरवलं, गणपती बाप्पाला खाली उतरवलं. मग आता भोले बाबांनी विचार केला, गाढवाला डोक्यावर घेतलं. परत पुढच्या गावाला लोक म्हणायला लागली, अरे काय मूर्ख परिवार आहे, गाढवाला डोक्यावर घेऊन चाललंय. भगवान शिवजी फक्त पार्वतीकडे पाहून हसू लागले. कळलं का तुला लोक कशी आहेत? कसंही वाग, पण चांगलं वागलं तरी लोक बोलतात, वाईट वागलं तरी लोक बोलतात ना. मग चांगलं वागावं चांगल्या माणसाने. लोक असू द्या, लोकांनी तुम्हाला वाईट बोलू द्या, लोकांकडे लक्ष देऊ नका. प्रत्येक पावलोपावली आपल्याला निंदा करणारी माणसं पाहायला मिळतात. तुम्ही कितीही चांगलं काम करा, तुमच्या पाठीमागे लोक तुमची निंदा करतात. तुम्हाला पटण्याकरता एक दृष्टांत देतो, ऐका. एक म्हातारा बैल विहिरीत पडला. काय झालं? विहिरीत पडला. विहिरीत पडल्यावर लोक धावली, वाचवा वाचवा वाचवा. मालक सुद्धा आले. मालक आले. आल्यानंतर सांगितलं, मालक बैलाला काढा. आता बैलाला काढायला खर्च 10,000 रुपये होता. मालकाने सांगितलं, याला विकलं मग म्हणजे जाऊ द्या, मरू द्या. मालक म्हटला, अहो वास येईल. जो तो यायचा तो कचरा टाकायचा. आणि बैलाचा स्वभाव असा आहे, जो कचरा टाकला की बैल काय करत झटकायचा. दिवसभर कचरा चालू होता. अंगावरचा कचरा झटकून झटकून खालून विहीर भरत आली. कशाने? की बैल आपोआप बाहेर आला. बैलाला काढायला लागलं नाही, पैसे खर्च करावे लागले नाही.
का सांगितलं मी तुम्हाला? लोक निंदेचा कचरा तुमच्यावर टाकणारच आहे पाहिजे, निंदा करणारे लोक पाहिजे. बरीच लोक प्रमाण देतात निंदकाचे घर. प्रगती करायची आपल्याला, मोठं व्हायचं आहे आपल्याला. लोक बोलणारच आहेत, त्यांना बोलू आपल्याला फुले बाबांचं चिंतन करायचं आहे. काल प्रयाग क्षेत्री सुतजी महाराज नारदाने प्रश्न केलेला आहे, त्या प्रश्नाचं उत्तर ब्रह्मदेवाने दिलेलं आहे आणि हीच कथा प्रयाग क्षेत्रावर सुद्धा चालू आहे. नारदाने शिवलिंगाची स्थापना कशी करावी शौनकजी विचारत आहे. सुतजी महाराज म्हणतायत, शौनकजी मी तुम्हाला भगवान शिवजींच्या शिवलिंगाची स्थापना कशी करावी हे सांगतोय. इकडे नारदजी ब्रह्मदेवाला विचारताय, बाबा भोळे बाबाच्या शिवलिंगाची स्थापना कशी करायची? ब्रह्मदेव सांगतायत, नारदा मी तुला सांगतो ऐक. सांगायला सुरुवात केली. ज्याला ज्याला भगवान भोले बाबांबद्दल प्रेम आहे, जो जो भगवान भोले बाबाचा भक्त आहे, त्यांनी लक्ष देऊन ऐका. ब्रह्मदेवाने सांगितलं नारदाला, नारदा शिवलिंगाची स्थापना करण्याकरता वेदाचं अध्ययन करणारा भूदेव पाहिजे, म्हणजे ब्राह्मण पाहिजे. वैदिक पद्धतीने शिवलिंगाची स्थापना करायची आहे. तो भूदेव जो आहे तो भगवंताला जाणणारा पाहिजे, तो ज्ञानी पाहिजे, त्याच्यामध्ये तो पारंगत पाहिजे. भूदेवाकडून प्राणप्रतिष्ठा करायची आहे. याच्यामध्ये 3 प्रकार आहेत. एक चल प्राणप्रतिष्ठा, एक अचल प्राणप्रतिष्ठा आणि एक चलाचल प्राणप्रतिष्ठा. एक चल प्राणप्रतिष्ठा तात्पुरत्या स्वरूपाने आपण शिवलिंग काय करणं, बनवणं, त्याची पूजा करणं आणि त्याला विसर्जन करणं, याला चल प्राणप्रतिष्ठा म्हणतात. नंबर 2
अचल प्राणप्रतिष्ठा जी मंदिरात केली जाते ती हलवली जात नाही. पिंडीनंतर हलवता येत नाहीये. पिंड हलवता येत नाही, तिला अचल प्राणप्रतिष्ठा अचल म्हणावं. त्याच्यानंतर चलाचल प्राणप्रतिष्ठा. तुम्ही पिंड तयार करा, ती पिंड तुम्ही जिकडे जाल तिकडे तुम्हाला ती फिरवता येते. अचल अचल असे 3 प्रकार सांगितलेले आहेत. पण ज्याला वाटतं आपलं गृहस्थी जीवन चांगलं व्हावं, आपल्या परिवारामध्ये सुख मिळावं, आपल्या परिवारामध्ये आनंद मिळावा, त्यांनी भोले बाबाचं चिंतन केलं पाहिजे. भगवान शिवजी ग्रस्ती होते. आपल्याला जर आपल्या परिवारामध्ये आनंदच पाहिजे असेल तर आपण त्यांचे भक्त झालो पाहिजे. महाराज म्हणतात शिवलिंगाची स्थापना करून झाल्यानंतर त्या शिवलिंगाच्या खालचा जो भाग आहे ती पार्वती आहे. शिवलिंग जो वरचा जो भाग आहे ते भगवान महादेव आहे. असं सांगतात त्या पिंडीमध्ये सगळा परिवार आहे त्यांचा. कार्तिक स्वामी आहे, गणपती बाप्पा आहे, महादेवाच्या 5 मुली आहेत, बरं का, सगळं आहे त्यात, संपूर्ण परिवार आहे. म्हणून एकट्या शिवलिंगाची जर पूजा केली 33 कोटी देवाचं वास्तव्य सुद्धा त्याच्यात आहे. शिवलिंगाची तुम्ही जर प्रार्थना केली, पूजा केली तर 33 कोटी देवतांची पूजा झाली असं समजूया. 33 कोटी देवता त्या पिंडीत आहे, शिवलिंगात आहे. पूजा करत असताना आपलं तोंड उत्तरेकडे करायचं आहे आणि मग पूजा करायची. मला वाटतं ही जी दिशा आहे ही काय आहे? उत्तर दिशा आहे, बरोबर ना? हे उत्तर आहे का? हे उत्तर आहे का? बर, ही उत्तर दिशा आहे. उत्तर दिशेकडे तोंड करून ती पूजा करायला सांगितलेली आहे. मग पुढे आता ज्याची तुम्ही पूजा करत आहात त्याला त्याच्या आवडीचं देणं गरजेचं आहे, बरोबर की नाही? एखादा पाहुणा जर आपल्या घरी आला, त्याला प्रसन्न करायचं असेल तर त्याला त्याच्या आवडीचे पदार्थ द्यावे लागतील, त्यावेळेला तो प्रसन्न होतो आहे. इथं तर भोळे बाबाला आपल्याला प्रसन्न करून घ्यायचं आहे. काय आवडतं त्याला? त्याला सफेद फुलं आवडतात, त्याला चाफ्याचं फुलं आवडतं, त्याला मोगरा आवडतं. तसा हा मोगराचा आहे ना, हे आवडतं देवाला. मला मोठा हार घालण्यापेक्षा हे बरं आहे आपलं. मोठा हार गळ्यात ठेवायचा 2.5 तास म्हणजे फार अवघड होत. हे पण आहे, थोडासा सुगंधही आहे. देवाला आवडतंय, महादेवाला आवडतंय. महादेवाला कमळाची फुलं आवडतात. कसली? कमळाची फुलं आवडतात. सफेद फुल आवडतंय, धोत्र्याचं फुल आवडतंय. धोत्र्याचं फुल सुद्धा महादेवाला अर्पण करा, ते आवडतंय. सगळ्यात जास्त जर काय आवडत असेल तर बेलाचं पान आवडतंय. भोला शंकर, शंकरा, हे भोला शंकरा, आवडला बेलाची, आवडला बेलाची, बेलाच्या पानाची. आवडला बेलाची, आवडला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोला शंकरा, शंकरा, हे भोला शंकरा. आवडला बेलाची, आवडला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोला शंकरा, शंकरा, हे भोला शंकरा, शंकरा, हे भोला शंकरा,
महादेवाला बेलाची पानं खूप प्रिय आहेत. का शिवजींना बेल आवडतो? पहिलं कारण, बेल हे शिवजीचं रूप आहे. बेलाला किती पान असतात बोला जरा? एक पान ब्रह्मदेव, एक पान विष्णू आणि एक पान भगवान भोळे बाबा. सत्व रज तम. बरं, हे भगवान भोले बाबाचं रूप असल्यामुळे बेलाचं पान भोळे बाबाला खूप प्रिय आहे. समुद्र मंथनाच्या वेळेला ज्या वेळेला शिवजीने विष काय केलं? प्राशन केलं. कंठामध्ये धारण केल्यामुळे त्यांचा कंठ काय झाला? निळा झाला. निळा. त्यांचं नाव पडलं निळकंठ. तो निळा झालेला कंठ भक्तांनी पाहिला आणि भक्तांनी शिवजींना वेदना कमी होण्याकरता बरं का बेलाची पानं आणून दिली. श्रद्धेने दिलेलं परमात्मा कधी नाकारत नाही आणि तर भगवंताला ते प्रिय होतं. भगवंताने ते स्वीकारलं. तुम्ही कसे आहात? तुमच्याकडे काय आहे हे भगवंत पाहत नाहीये. तस्मात भावही कारण. परमात्मा भावाचा भुकेला असतो. एका जंगलात फिरणाऱ्या व्यक्तीने, त्याला माहिती नव्हतं इथे शिवलिंग आहे, पण त्यांनी बेलाची पानं आणून त्या शिवलिंगावर ठेवली. त्याला पुढचं काहीच माहिती नव्हतं, पण ठेवताना मात्र श्रद्धेने ठेवली. परिणाम भगवान शिवजीने त्याला आशीर्वाद दिला, जा तुझं कल्याण होईल. काही लोकांनी सांगितलं म्हणे महाराज बेलाचं पत्र शिवजींना खूप आवडत आहे. हो, आवडत. काय बेलाच्या त्या झाडापासून काय लाभ होईल आम्हाला? काय करायला पाहिजे आम्ही? काय केल्याने काय मिळेल? ऐका, मुद्दा नंबर 1, बेलाच्या झाडाखाली जर तुम्ही शिवलिंगाची जर पूजा केली ना तर पूजा करणारा शिवपदाला प्राप्त होतोय. 2, बेलाच्या खाली तुम्ही जर त्या बेलाच्या झाडाला गंध माला जर चढवल्या ना तर महाराज म्हणतात उत्तम सुख आणि उत्तम संतती तुम्हाला प्राप्त होईल. नंबर 3, बेलाच्या झाडाखाली तुम्ही मस्तकावर पाण्याचं सिंचन जर केलं ना तर जगातल्या सगळ्या तीर्थाचं स्नान होईल. बेलाच्या झाडाखाली जर तुम्ही दिवा लावला ना तर महाराज म्हणतात तुम्ही भगवान महादेवाशी एकरूप व्हाल. बेलाच्या झाडाखाली जर तुम्ही अन्नदान केलं तर तुम्ही शिवलोकात जाल. बेलाच्या झाडाखाली जर खीर लोकांना वाटली तर तुमच्या जीवनात कधीच तुम्हाला दारिद्र्य येणार नाही. एक सांगू, भोळे बाबाला खीर जास्त आवडते. म्हणून सोमवारच्या दिवशी संध्याकाळी आपण ज्या वेळेला उपवास सोडवतो ना त्यावेळेला खिरेचा नैवेद्य दाखवा. भगवान शिव खूप प्रसन्न होतील. खीर जास्त आवडते. बेलाच्या पानाचं आपण महत्व पाहिलं. आता दुसरा प्रश्न असा निर्माण होतोय, भगवान शिवजी अंगाला भस्म का लावतात? बरोबर की नाही? अंगाला भस्म का लावतात? मला वाटतं 2020 मध्ये त्यांना विश्रांतीच नसेल. सगळं ताजं मिळत होत. कोरोनामध्ये शोधायची गरज लागली नाही. लोक तयारच असायची, वेटिंगला थांबायची लोक. त्याचं झालं का याचं झालं का त्याचं. खूप भस्म त्यावेळेला मिळालं असेल. पण भस्म का लावतात त्याचं शास्त्रीय कारण आहे का?
ज्या वेळेला सतीचा पिता दक्ष यज्ञामध्ये महादेवाचा अपमान केला. ती मोठी कथा आहे. महादेवाचा अपमान केला. सतीला वाटलं माझ्या बापाच्या घरी माझ्या नवऱ्याचा अपमान मी सहन करून घेणार नाहीये. पण बऱ्याचशा महिला बापाच्या घरी गेल्यावर डॉन होतं. डॉन कळलं तुम्हाला? कधीतरी सांकेतिक भाषा सुद्धा कळली पाहिजे. नवऱ्याला घेऊन तुम्ही ज्या वेळेला जाता ना बापाच्या घरी, तुम्हाला असं वाटतं की हा घरगडी घेऊन आलोय. काही काही बाया तर उत्तर देतात कोणी नव्हतं म्हणून याला आणलं. वा वा, आम्हाला काही गाडी चालवता येते का? मग त्याला काही गाडी चालवायला तो आणलं का? किती बरं वाटत असेल ना त्याला. तो पण नंदीबाईला सारखा असा मान हलवतो. अरे नंदी व्हायचं तर भगवान भोले बाबाच्या पुढे व्हा. बाई पुढे जर नंदी झालात ना तर ती तुम्हाला फक्त नाचवेल. माणसानी कुठं कसं वागावं हे कळलं पाहिजे. स्वभाव तुमचा जरूर शांत असावा, पण बायको पुढे थोडासा तिखटपण असावा. हे काही बाया म्हणतात माझा नवरा भोळाशंकर भोलाशंकर, म्हणजे का तो तुझा ऐकतो म्हणून तो भोळाशंकर. बरोबर ना? ऐकतो म्हणून भोळाशंकर आहे. ऐका, ज्या वेळेला दक्ष राजाच्या यज्ञामध्ये महादेवाचा काही केला अपमान केला. अपमान केल्यानंतर राग सहन झाला नाही म्हणून सती गेली. महादेव सांगत होते जाऊ नकोस. गेली महाराज, रागारागात गेली. यज्ञात कुठेही महादेवाचं स्थान मिळालं नाही. शेवटी तिने काय केलं, यज्ञात आपल्या प्राण त्यागला. या यज्ञात भस्म झाली आणि ते भस्म ती राग महादेवाने आपल्या अंगावर काही केली, शरीरावर लावली. बरं का? महादेव का भस्म लावतात तर ती यज्ञामध्ये सती ती स्वतः भस्म झाली ना, ते भस्म लावलेलं आहे. दुसरं कारण सांगितलं महाराज. महादेवजी जिथे राहतात ते ठिकाण म्हणजे कैलास पर्वत आहे. कैलास पर्वत चढताच येत नाही कोणाला. चढायला लागलं की पायाची नखं वाढतात, धडधड होते, नाही चढता येत. महाराज म्हणतात दुसरं कारण सांगत असताना त्यांनी सांगितलं की कैलास पर्वतावर सतत थंडी असते आणि भस्म काय आहे, गरम आहे. गरम थंडीपासून संरक्षण व्हावं म्हणून भगवान शिवजी अंगाला भस्म लावतात. तिसरा मुद्दा जर सांगायचा झाला तर भगवान शिवजींना रुद्राक्ष काय आहे, प्रिय आहे. रुद्राक्ष म्हणजे भगवान शिवजींचं रूप आहे. ज्या वेळेला शिवजींच्या डोळ्यातून अश्रू खाली पडला पृथ्वीवर आणि त्या पृथ्वीवर पडलेल्या अश्रूमधून उत्पत्ती झाली, ती रुद्राक्षाची उत्पत्ती झालेली आहे शिवजींच्या अश्रूतून. रुद्राक्ष काय आहे, शिवजींचं रूप आहे. मग काही काही लोक म्हणतात गृहस्थी आश्रमी माणसाला रुद्राक्ष घालण्याचा अधिकार नाही. मग भगवान शिवजी गृहस्थी नव्हते का? घालण्याचा अधिकार आहे, पण नियम पाळून. नियम पाळून रुद्राक्ष गळ्यामध्ये घातल्यानंतर त्यांनी मांस खाऊ नये, त्यांनी दारू पिऊ नये, त्यांनी व्याभिचारी वागू नये, त्यांनी कांदा लसूण खाऊ नये. हे सगळे नियम जर आपल्या हातून होत असतील तर घाला, नाहीतर घालू नका. अलीकडे लोक फॅशन म्हणून घालतात, दुसरं काही घालायला राहिलं नाही. फॅशन म्हणून घालायचंय का ते? बरेच दारू पिणारे मी पाहिजे गळ्यामध्ये ती माळ घालून मिरवतात. बरोबर नाही ना? ऐका,
शिवमहापुराणामध्ये रुद्राक्ष महिमा सांगत असताना रुद्राक्ष डोक्यावर किती असावेत, गळ्यामध्ये किती असावेत, कमरेला किती असावेत, हाताला किती असावेत, जांघ्याला किती असावेत, हे सगळं सांगितलं. असं म्हणतात डोक्यावर 555 पाहिजे. किती? 555. जानवं जर घालायचं असेल तुम्हाला तर 360 रुद्राक्ष त्याच्यामध्ये पाहिजेत. गळ्यामध्ये जर रुद्राक्षाची माळ घालायची असेल तर 101 मणी पाहिजेत. तुळशीच्या माळेत 108, याच्यामध्ये 101 मण्याचं वर्णन आहे. 101 मण्यांची ती माळ घातली पाहिजे. कमरेला जर तुम्हाला पट्टा बांधायचा असेल तो तर 5 रुद्राक्ष कमरेच्या पट्ट्याला पाहिजेत. हातात घालायचे असतील तर इकडे 3, इकडे 2, इकडे 2. महाराज म्हणतात कानात घालायचे असतील तर इकडे 3, इकडे 3. शेंडीच्या भागेला जर घालायचे असतील तर 3 रुद्राक्ष शेंडीला लावायचे. कोपऱ्याला 2, बाहूला 2. अशा पद्धतीने या शरीरावर रुद्राक्ष काय करायचं आहे, परिधान करायचं. पण करत असताना आपण ओम नमः शिवाय या मंत्राचा जप मात्र आपण करणं गरजेचं आहे. काही लोक म्हणतील रुद्राक्ष घातल्याने काय फायदा होतो, काय लाभ होतो आहे. पहिला लाभ, जीवनामधून नकारात्मक ऊर्जा निघून जाते. दुसरा लाभ, दुःख निघून जातं, पीडा निघून जाते, त्रास निघून जातो. तिसरा लाभ, मनाला शांती प्राप्त होते. चौथा लाभ, आरोग्य चांगलं राहतं. 5वा लाभ, आत्मविश्वास वाढतो. 6वा लाभ, नकारात्मक शक्तीपासून संरक्षण होत आहे. हे सगळं रुद्राक्ष घातल्याने आपल्याला ती प्राप्ती होते आहे. म्हणून जसं बेल प्रिय आहे भगवान शिवजींना, जसं भस्म प्रिय आहे भगवान शिवजींना, तसं रुद्राक्ष सुद्धा भगवान शिवजींना काय आहे, प्रिय आहे. तुळशीची माळ घातल्याने जेवढं पुण्य मिळतं तेवढंच पुण्य रुद्राक्ष माळ घातल्याने मिळतं. पण नियम सांभाळणं गरजेचं आहे. नियम दोन्हीकडे सारखे सांगितलेले आहेत, सारखे सांगितलेले आहेत. हा रुद्राक्ष महिमा ब्रह्मदेवाने नारदजींना सांगितला. प्रयाग क्षेत्री सुतजी महाराज शौनक ऋषींना सांगतायत. आणि आज या ठिकाणी पवित्र स्थानावर आपल्याला ती कथा श्रवण करायला मिळते आहे. आता आपण पाहूया भगवान शिवजीने हातात डमरू घेतलेला आहे. तो काय दर्शवतो आहे की भगवान शिवजी त्रिगुणातीत आहेत. त्रिशूल दाखवतोय त्रिगुणातीत आहेत. डमरू दाखवतोय निर्भय आहेत. गजचर्म काय दाखवत आहे की त्यांनी काळावर विजय मिळवलेला आहे. वासुकी तो सर्प आहे, तो काय दाखवतोय, मृत्यूवर विजय मिळवलेला आहे शिवजीने. भगवान शिवजीने जे जे परिधान केलेलं आहे त्याच्या मागे खूप मोठं कारण आहे ते आपल्या लक्षात येणं फार गरजेचं आहे. जटेमध्ये चंद्रमा आहे. चंद्रमा काय करते, प्रकाश आणि शीतलता देते. भगवान शिवजी शीतलता आणि प्रकाश देतात. भगवान शिवजी जर शांत नसते ना तर दक्षाला भस्म केलं असतं महाराज, पण शांत होते बरं का. चंद्रमा
त्याच्यानंतर भगवान शिवजींच्या कपाळावर तिसरा डोळा आहे, ते ज्ञानी आहेत हे सांगताय. तो तिसरा डोळा काय सांगताय? भगवान भोले बाबा ज्ञानी आहेत. भगवान शिवजींकडे पाहिल्यानंतर मनामध्ये शंका निर्माण होते की हे गृहस्थी आहेत की वैराग्य आहेत. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर ज्यांनी कधी त्यांना पाहिलं नसेल त्यांना मात्र त्या रूपाची भीती वाटल्याशिवाय राहणार नाहीये. बरं, त्यांचं वास्तव्य सुद्धा स्मशानात आहे. बरीच लोक प्रश्न विचारतात, महाराज शिवलिंगाची पूजा करायची का शिवमूर्तीची पूजा करायची? पण ऐका, शिवमूर्तीची पूजा करण्याकरता काय केलेलं आहे? नकार दिलेला आहे. त्याचं कारण आहे, शाप आहे. शाप शिवमूर्तीला शाप आहे. दक्षाने तो दिलेला शाप आहे. बरं का, दक्षाने दिलेला शाप आहे की बाबा रे, तुला मूर्ती रूपाने या जगात तुझी कोणीही पूजा करणार नाही आहे. म्हणून शिवजींची मूर्ती फक्त स्मशानात, घरात तिला ठेवायची नाही, फक्त स्मशानात. आणि प्रत्येकाच्या घरात शिवलिंग पाहिजेच आहे. प्रारंभी गणपती बाप्पा पाहिजे, नंतर इतर देवता आणि नंतर भगवान शिवजी. का तर ते सर्वश्रेष्ठ आहेत. घरामध्ये पिंड ठेवत असताना तिच्या समोर नंदी ठेवायचा नाही. मंदिरामध्ये नंदी ठीक आहे, ते भगवंताचं वाहन आहे. मग नारदजीने विचारलं, म्हणे बाबा, या शिवलिंगाची पूजा करायची कशी? तुम्ही भस्माचं कारण सांगितलं, भस्म का लावतात? तुम्ही बेलाचा महिमा सांगितला, तुम्ही रुद्राक्षाचा महिमा सांगितला, तुम्ही गजचर्म काय हे सांगितलं, भगवान भोले बाबांनी त्रिशूल का धरलेल्या हातात ते सांगितलं, डमरू का आहे हे सांगितलं, वासुकी सर्प काय आहे हे सांगितलं, जटा काय आहे ते सांगितलं. पण सांगायला त्या भगवान शिवजींच्या शिवलिंगाची पूजा कशी करायची? अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. ब्रह्मदेवाने सांगितलं, नारदा ऐक, शिवजींची पूजा करण्याकरता ब्रह्ममुहूर्तावर उठावं लागतं. आता ब्रह्ममुहूर्त किती वाजता असतो? महिला मंडळ बोला. 4. बर, अजून द्या उत्तर द्या पटापट. इकडे 4 बोटं आली. अजून 3. बर, अजून बोला. एवढी माणसं सांगा ना. ब्रह्ममुहूर्त 3, 4. आता दोघे जण 3 बोलतात आणि दोघे जण तिकडे काही 5 बोटं दाखवता का काय? तिकडे अशी बोटं दाखवली 5. किती वाजेला असतो ब्रह्ममुहूर्त? सकाळी. बोला, कोणीतरी बोला, उठणारे तरी बोला. 4, 3, 3:30. वा 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 वा, त्यांनी बरोबर योग साधला. 4 पण नको, 3 पण नको, घ्या 3:30. चला ठीक आहे, हरकत नाही, तुमचं मत मान्य करू आम्ही. 3, 3:30 ठीक आहे. आता ते का सांगत नाही लोक माहितीये का? उठण्याचा योग येत नाही ना कधी. अहो, माझाच येत नाही तर तुम्हाला काय सांगतो? पण सकाळी तो लवकर उठतो ना, त्याचं शरीर निरोगी राहतं, पहिला फायदा. त्याचं पूर्ण दिवस आनंदात जातो, दुसरा फायदा. या फायद्याकरता तर लवकर उठा. तुम्ही म्हणाल, महाराज रात्री एवढं जागावं लागतं, सकाळी एवढं लवकर उठणं होतं का आमचं? बरं, आम्ही कथेला जास्त वेळ घेत नाहीये. 9 वाजता कथा बंद करतोय. 9:30 वाजेपर्यंत जवळची माणसं निघून जातात. 10 वाजता जर मनुष्य झोपला तर 3, 3:30 वाजता उठायला हरकत
तुम्ही म्हणा एवढ्या लवकर उठून करायचं काय? ऐका, ब्रह्मदेवाने सांगितलं ब्रह्ममुहूर्तावर उठावं, पहिल्यांदा स्वतः स्नान करावं. 10 वाजेला आपण काही लोकांना पाहतो आंघोळ नसते. ठीक आहे, एखाद्याचं वय झालं असेल, एखादा आजारी असेल, काही कारण असेल, रात्रभर जागला असेल, तर त्या कारणासाठी ठीक आहे उशिरा उठणं. पण जर 10 वाजता जर झोपलेला मनुष्य जर सकाळी 10 वाजता आंघोळ करतो तर मात्र अवघड आहे. सकाळी उठल्यानंतर स्नान करावं. बरं, ते स्नान करत असताना एक तर गंगेच्या पाण्यात स्नान करावं, आणि घरात जर स्नान करायचं असेल तर कोणाच्या उष्ट नसावं. उष्ट काढायला तुम्हाला काही एका बादलीत 4 आंघोळ करतात, एका बादलीत करायचं नाही. हा, उष्ट पाणी येते, ते भगवान भोलेबाबाच्या पूजेला चालत नाही. बरं, कोणाचे उष्टे वस्त्र पण घालायचे नाही. काही लोकांना दुसऱ्याचं घालायचं खूप सवय असते. दुसऱ्याने वापरला का तो घालतो, वापरायचे नाही. भगवंताच्या पूजेला पांढरा वस्त्र असावा, बरोबर की नाही? आणि शक्यतो धोतर लावावं. सकाळी पूजेला धोतर लावावं. धोतर लावल्यानंतर देवघरात जावं. देवघरात गेल्यानंतर काल केलेली पूजा, जर काय कचरा वगैरे राहिला असेल तर तो साफ करावा. पहिल्यांदा गणपती बाप्पाचं पूजन करावं, त्याला तर पहिला मान आहे, पूजन करावं. गणपती बाप्पाचं पूजन झाल्यानंतर मानस पूजा करावी आणि 3 वेळा पाणी आचमन करावं. हात स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावेत. शिवलिंगाकडे जावं. शिवलिंगाला पहिल्यांदा स्वच्छ पाण्याने काय करायचं, धुवून घ्यायचं. त्याला सफेद वस्त्राने काय करायचं, पुसून घ्यायचं. सफेद वस्त्राने पुसल्यानंतर त्याच्यावर अक्षता टाकायच्या. अर्ध्या नाही टाकायच्या बरं का. फुटलेले तांदूळ देवाच्या अंगावर टाकायचे नाही, अख्खे असतात ते टाकायचे. बरोबर, भगवान शिवजीला काय आवडतं, भस्म लावायचं. विष्णूला चंदन आवडतं, तर महादेवाला भस्म आवडत आहे. भस्म लावून झाल्यानंतर मग तो शृंगार करायचा. शृंगार करून झाल्यानंतर हळद जे पण तुम्ही वाहता ते वाहा. त्याच्यानंतर नैवेद्य दाखवायचा. नैवेद्य दाखवून झाल्यानंतर भगवान शिवजींना साष्टांग नमस्कार करायचा. अशा पद्धतीने तुम्ही जर तुमच्या घरातील जी काही शिवलिंगाची पिंड आहे तिची जर पूजा केली, नित्यनेमाने अभिषेक केला, तर महाराज तुम्हाला शिवजी अधिक पुण्य देतो. काही वेळेला आपल्या घराजवळ मंदिर असतं, घराजवळ मंदिर आहे, त्या मंदिराची सावली आपल्या घरावर पडते, बरोबर ना? सावली घरावर जर सावली पडली तर बरं का त्या घराची प्रगती खुंटली जाते, उत्कर्ष खंडित होतो. कळसाची सावली घरावर जर पडली तर त्याचा परिणाम तो आहे. म्हणजे कळसाची सावली आणि देवळाची सावली जर घरावर पडली तर त्या घराची प्रगती होत नाही. मग करायचं काय? तर महादेवाला काय करायचा? अभिषेक करायचा. जे पण असेल ते निघून जाईल. ज्यांचं घर मंदिराच्या बाजूला आहे त्यांना जर त्रास होत असेल तर त्यांनी हा उपाय करायचा. आपल्या गावातील महादेवाला अभिषेक घालायचा. तुम्ही दोषमुक्त व्हाल. ही कथा
मध्ये घेऊन जात असताना आज हळदीचा कार्यक्रम आहे. महिला मंडळ सांगतील आम्हाला तर सांगितलं हळद आहे आणि हे काय चाललंय. कथा पण आपल्याला ऐकावी लागेल ना. आपण ज्याच्याकरता आलोय तिथं आपल्याला पहिल्यांदा ऐकावं लागेल. घाबरू नका. तुम्ही काय बॉम्ब टाकला का? त्यांना अधून मधून टाकायची सवय आहे. कुठल्या वेळेला काय टाकावं हे खूप छान त्यांना ती कला अवगत आहे. म्हणून आता या आयोजकाने मला कालच सांगितलं माणिक दादाने की आपल्या समाजामध्ये हळदी म्हटल्या की काय असते ती गाणी बोलणारी कोण? डवलाईन. बर बर बर. मी म्हटलं ना हो तुमच्यासारखं. त्या सुद्धा इथं तयार आहेत. आपण थोडस ही मावशी आहे का? वा वाटलीच मला. हा ऑनलाईन वा वा वर या वर या इकडे म्हणून या साईडला या इकडे या. म्हणजे तुमचा चेहरा लोकांना दिसू द्या. आतापर्यंत तुम्ही गावातल्या अनेकांच्या लग्नात ते काम केलं असेल पण तुमचं सौभाग्य एवढं चांगलं आहे की तुम्हाला महादेवाच्या हळदीला इथं गाणं बोलायला निमंत्रण दिलेलं आहे. अगदी सगळ्यांनी शांत होऊन ऐकूया आपण आजीबाई काय बोलते ते. सारे
आता माल आपल्या जवळच आहे, पण आपल्याला त्याची किंमत नाही असं समजूया. बऱ्याचशा वेळेला आपलाच माल बाहेर विकला जातो, त्याला बाहेरच किंमत राहते, इथं किंमत नाही. तुम्ही असं जाणून दिलं लोकांना की आज खरोखर भोळे बाबाची काय आहे, हळद आहे, हळद. ब्रह्मदेवाने नारदाला सांगितलं की शिवजींचं ध्यान कसं करायचं. त्यावेळेला ध्यान करत असताना डोळे मिटायचे, भगवान भोले बाबाचं स्मरण करायचं, नंदी बाबाचं स्मरण करायचं, वासुकी सर्पाचं स्मरण करायचं, त्रिशूलाचं स्मरण करायचं, डमरूचं स्मरण करायचं, गजचर्माचं स्मरण करायचं, जटाचं स्मरण करायचं, चंद्रमाचं स्मरण करायचं आणि शिवजींचं ध्यान करायचं. शेवटचं सांगतो आरती कशी करायची. भगवान भोले बाबाची आरती करत असताना 4 वेळेला त्याच्या पायाजवळ आरती फिरवायची. किती? 4 वेळा. एकदा तोंडाजवळ फिरवायची, एकदा, आणि 7 वेळेला आरती अंगाभोवती फिरवायची. अशी झाली पूजा, आटोपली. याच कथेला पुढे नेत असताना ब्रह्मदेवाने नारदाला सांगितलं. नारदाने प्रश्न केला होता की बाबा, त्या कुबेराची आणि भगवान भोले बाबाची मैत्री कशी झाली. कोण आहे तो कुबेर, हे जरा मला सांगितलं तर बरं होईल. तर महाराज, कंपिल्य नगरीमध्ये एक यज्ञदत्त नावाचा ब्राह्मण राहत होता. आचार संपन्न होता, पण त्याचा मुलगा गुणनिधी, वाईट होता, चोर होता, दुराचारी होता. त्याला असं वाटलं की आपण एवढे चांगले आहोत आणि हा एवढं वाईट वागतो आहे. चांगली माणसं त्याग करतात, त्याग. त्याला असं वाटलं आपला जरी हा मुलगा असला तरी मात्र तो काय करतो आहे, चुकीचं वागतो आहे, त्याचा त्याग केला पाहिजे. आणि महाराज त्याचा त्याग केला. तो गावोगावी फिरायला लागला. त्याला खायला कोणी अन्न देत नव्हतं. शेवटी एका शिवालयामध्ये गेला आणि चोरून प्रसाद खाल्लेला आहे. चोरून प्रसाद खाल्ल्यामुळे त्याला तिथल्या शिवगणांनी खूप मारलं. मारल्यानंतर तो मरण पावला आणि मरण पावल्यानंतर त्याला न्यायला यमदूत आले. यमदूत न्यायला आले असताना शिवदूत तिथे आले आणि त्याला शिवलोकात नेलेलं आहे. त्याला पार्वती मातेच्या जवळ बसण्याचा अधिकार प्राप्त झाला. पुढे तोच कलिंग राजा अरिदमाच्या वंशात जन्माला आला. त्याचं नाव होतं दमा. पुढे राजाच्या नंतर तो राजा झाला, पण त्याने मात्र जीवनामध्ये पुढच्या जन्मात सत्कार्य केले. तो गुणनिधी आता सत्कार्य करतोय. दीप दान करणं, जिथं जिथे शिवालय असेल तिथे काय करायचं, दिवे दान करायचा. खूप सत्कार्य केलं. भगवान शिवजींची पूजा केली. शेवटी भोले बाबावर त्याचं जास्त प्रेम जडल्यामुळे भगवान भोले बाबांची त्याची मैत्री झाली. मैत्री झाल्यानंतर
विश्रव्याच्या पोटी कुबेराचा जन्म झाला. म्हणजे अगोदर गुणनिधी, नंतर दमा आणि नंतर कुबेर. कुबेर हा शिवजींचा खूप मोठा भक्त होता. शिवजींच्या भक्तीवर त्याचं प्रेम होतं. खूप भक्ती केली. भगवान शिवजी, पार्वती माता प्रसन्न झाले, प्रगट झाली. ज्या वेळेला भगवान शिवजी प्रगट झाले ना, त्यावेळेला भगवान शिवजींच्या जी बाजूला उभी आहे त्या स्त्रीने असं काय पुण्य केलंय की तिला भगवंताच्या बाजूला उभं राहण्याचा अधिकार मिळाला. एक तो पाहत राहिले महाराज. आई साहेबांनी सांगितलं, हो भोळे बाबा, तुमच्या पत्नीकडे तू पाहतोय बघा कसं क्रूरनजरेने, क्रूरतेने पाहतोय, बघा तिकडे. भगवान शिवजीने सांगितलं, अगं तो तुझा मुलगा आहे, तो तुझं कौतुक करतोय. ही कोण आहे, हिने काय पुण्य केलंय, तिला देवाकडे, देवाजवळ राहायची संधी आहे, काय पुण्य केलंय. महादेवाने कुबेराला सांगितलं, कुबेरा, मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहे. तू या जगामध्ये खूप मोठा धनवान होशील. तुझ्यासारखा धनवान या जगात दुसरं कोणी नसणार आहे. कुबेर जगाच्या मालकाला जग चालवण्याकरता पैसे उसने द्यायचा. किती श्रीमंत असेल महाराज. मग सांगितलं की तुझं कल्याण होईल, तू धनदाता होशील. सांगितलं, आई साहेबांना नमस्कार कर. नमस्कार केला. आई साहेबांनी आशीर्वाद दिला, जा बाळा, तुझं कल्याण होईल, पण तू एक नेत्री राशील, असा आशीर्वाद दिला. ब्रह्मदेवाला असं वाटलं की नारदजींना अनेक प्रश्न निर्माण झाले. आई एक गोड प्रश्न नारदजींच्या मनात निर्माण झाला की कुबेरासोबत भगवंताची मैत्री कशी झाली. हा सगळा प्रसंग ब्रह्मदेवाने नारदाला सांगितलेला आहे. आजच्या दिवसामध्ये आपल्या वेळेत जी कथा आपल्याला सांगता आली ती कथा आपण या ठिकाणी सांगितलेली आहे. उद्या भगवंताचं, आता आज हळदी झाल्या म्हणजे उद्या लग्नाला सामान्य माणसाच्या जाताना तुम्ही किती नटून जाता ना. नुसतं पाहत नका राहू, मान हलवा. जाता की नाही. उद्या वाटलं पाहिजे. महिला मंडळ यांचा बचत गट, हा त्यांचा बचत गट, हे कशावरून समजेल मला उद्या. दुसरं काय, 15-20 अशा महिला जर एका रंगाच्या साड्या लावून असतील तर आपण समजायचं हे मंडळ वेगळं आहे. परत इकडे वेगळ्या रंगाच्या साड्या असतील, आपण समजायचं हे मंडळ वेगळं आहे. महिलांना याच्यात खूप आनंद आहे. कशात, एका बाईची जर साडी जर आपण पाहिली घरात जाऊन, किती साड्या आहेत म्हणून, मला वाटत नाही मेल्यावर फार लाकडं लागतील म्हणून. बरोबर की नाही. अहो, कपाटाच्या कपाट भरलेली आहेत. हे वर्षभर तोच सदरा, फार कलर जाईपर्यंत. तो जर म्हणाला ना, अगं मी वर्षभर तोच वापरतो, तू हळदी लग्नाला तर घेते, सप्ताहाला की 8 दिवस तू म्हणते 8 साड्या पाहिजेत, नवरात्रीला 9 साड्या पाहिजेत. बरं, आता रक्षाबंधन आहे परवा, रक्षाबंधनला साडी पाहिजे. परत गणपती येतील, गणपतीला साडी पाहिजे. मग काय साड्यात घेत राहायच्या का.
ती म्हणते तुमचं का पोट दुखतं, मी माझ्या भावाच्या पैशात घेते ना. आता भाव किती दिवस पैसे देतो काय माहिती, करा तोपर्यंत मजा करा. उद्या सगळ्यांनी देवाच्या लग्नात यायचं आहे, सगळ्यांनी नटून धटून यायचं. बरं जरा कुर्ते बिरते घालून या उद्या. मोदी कोट मोदी कोट. आता गावकरी पण तसे लग्नाला वाटले पाहिजेत की नको. नुसत्या महिलांनी नटून येऊन जमणार नाही, तुम्ही पण नटून या उद्या. बरोबर की नाही. ज्यांच्याकडे आहेत लग्नाचे ते घाला, काय होतं कोण विचारता येतं तुम्हाला. आणि इतर वेळेला ते घालीत पण नाही ना. आपण घालतो कधी ते लग्नाला घेतलेले असतात सासऱ्यांनी, ते घालतो का कधी. अरे आपण 500 रुपयाचा कपडा घालणारी माणसं 15-20 हजाराचे ते कोटा आणतो आपण, पण ते वापरत नाही आपण ना. मग आता जरी त्याचा वापर नसेल झाला तरी आता मात्र उद्या तुम्हाला संधी आहे देवाच्या लग्नात, तो घाला आणि फोटो टाका तुमच्या सासऱ्याला. सांगा त्याला बघा तुम्ही दिलेली वस्तू कुठं वापरली म्हणून. छान आनंद आहे. खूप लोकांनी गेले 4 दिवस झाले या कथेचा आनंद लोक घेत आहेत. अगदी आम्ही यायच्या अगोदर लोकांची तयारी या ठिकाणी असते आणि जसे दिवस लोटत चाललेले आहेत तसा आनंद वाढत चाललेला आहे. काही लोक तर म्हणतात महाराज कधी 6:30 वाजतात आणि कधी कथा चालू होते. आनंद आहे, आनंद आहे. कथेमध्ये कीर्तनामध्ये जो आनंद आहे तो घरी नाही मिळणार आपल्याला. म्हणून उद्या लवकरात लवकर या, उशीर करू नका, म्हणजे तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे आनंद घेता येईल. आता शेवटचा गजर होईल. आता परत परत मला ते सांगायला नका लावू. फक्त नाचत असताना यांचा विचार करा. काल तू पडली ना त्यांच्या अंगावर, म्हणजे उगीच त्याचा दुष्परिणाम नको व्हायला. नाचताना आजूबाजूला बघा, घ्या गजर. खाली न जाए कोई फिर
कथा आपल्याला अधिकाधिक आनंद देईल। सांगतेकडे जात असताना आज या शिवमहापुराण कथेच्या निमित्ताने आपल्याला भेट देण्याकरता या ठिकाणी या परिसराच्या वतीने आपल्या आमने लोणाळ परिसराचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय गुरुवर्य जनार्दन महाराज पाटील यांची सुद्धा या ठिकाणी पवित्र उपस्थिती, वारकरी संप्रदायावर नितांत प्रेम करणारे, वारकरी कीर्तन परंपरा सांभाळणारे, वारकरी चाली सांभाळणारे आपल्या सगळ्यांचे लाडके आमचे परम मित्र हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज नाईक हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। महाराज आपण आलात, ग्रामस्थांच्या वतीने, आयोजकाच्या वतीने मी आपल्याला धन्यवाद देतोय। दररोजच या ठिकाणी आमचे विशालनाथजी महाराज उपस्थित आहेत। आदरणीय चिदानंद स्वामी महाराज काही कारणामुळे आले नाहीत, पण आदरणीय विशालजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद। खरं तर आपण ठरवलेलं आहे दररोज इथं माणसं येतात आणि दररोज जर आपण सगळ्यांची नावं घेत राहिलो तर फार वेळ होऊन जाईल। फक्त आपल्या या पंचक्रोशीतील जी काय महाराज मंडळी आहेत, कीर्तनकार मंडळी आहेत आणि त्यांची उपस्थिती जर इथं असेल तर आपण त्यांच्या नावाचा उल्लेख या ठिकाणी करतोय। मग मी आयोजकांना सांगू इच्छितोय की मला इथून सगळीच माणसं माझ्या नजरेत येत नाहीये। जर कोणी चुकून एखादा कीर्तनकार आला आणि तो मागे येऊन जर बसला आणि मी जर त्यांचं नाव घेतलं नाही तर ते बरोबर वाटणार नाहीये। म्हणून मला ते सुचवा की परिसरातून जर एखादा कीर्तनकार आला पण मी त्याला पाहिलं नाही, अशी नावं सुद्धा तुम्ही मला सुचवत चला। हा परिसर वारकरी संप्रदायाची परंपरा सांभाळणारा परिसर आहे। आपण कथा करत असताना नाचण्याचा आनंद घ्याच घ्या, पण कथा ऐकण्याचा सुद्धा आनंद आपण घेतला पाहिजे। आज तुम्हाला जास्त नाचायला दिला, हळदी होत्या म्हणून, उद्या याच्याही पेक्षा जास्त नाचायला मिळेल, पण येताना मात्र थोडं लग्न आहे म्हणून लवकर येण्याचा प्रयत्न करा। सगळ्यांना विनंती आहे की उद्या सगळ्यांनी या, रिकाम्या हाताने येऊ नका। लग्न म्हटलं की आयर घालावा लागतो। मागच्या वर्षी आयर कमी पडला होता, बरोबर ना? लग्नाला रिकाम्या हाताने यायचं। आता इथं तुम्हाला आम्ही सगळं जेवण वगैरे देणार आहे, घर महाराजाला काहीतरी आयर द्यावं लागेल ना तुम्हाला। असं काय गंमत केली हा? सगळ्यांना एकदा पुन्हा व्यासपीठाच्या वतीने धन्यवाद देतो आणि या ठिकाणी 2 मिनिटं सगळ्यांनी माझ्या पाठीमागे भजन म्हणायचं आहे। जय गजानन बाबा, श्री गजानन बाबा, जय गजानन बाबा, श्री गजानन बोला बोला, सर्वांनी बोला। श्री गजानन
आणि मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो आहे. खरं तर सगळ्यांना मी विनंती करतोय, आज खूप मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. अगदी गेटच्या पलीकडे लोक उभे आहेत. आपल्याकडे जेवढी जागा उपलब्ध आहे त्या उपलब्ध जागेमध्ये आपण महाप्रसादाची या ठिकाणी व्यवस्था करतोय. कृपया सगळ्यांना विनंती आहे की बाहेरून जी मंडळी आलेली आहे त्या मंडळीला अगोदर बसू द्या आणि नंतर मग जवळची माणसं बसतील. बऱ्याच वेळेला काय होतं, शेवटाला बसलेल्या लोकांना पदार्थ मिळत नाही, म्हणून वाढताना सगळ्यांना एकत्र वाढा, एकदाच वाढा, म्हणजे सगळ्यांना ते पदार्थ पोचले जातील. सगळ्या तरुणांना माझी विनंती आहे की कोणीही रिकामी उभे राहू नका. कृपया ज्यांना बसायला लागत असेल पण 5 मिनिटं आपण वेटिंगवर थांबायचं आहे. आणि आज मंडळी बाहेर गावून लांबून मंडळी आणि या शिव महापुराण कथेचा आणि श्रवण करण्याकरता मंडळी आणि आलेली आहे. कृपया पाहुण्या मंडळीला अगोदर बसू द्या. ही सर्व आयोगाची आणि व्यासपीठाच्या वतीने सर्वांना नम्र विनंती करीत आहे. वाढप्यांना सुद्धा वाढता आलं पाहिजे याची दक्षता. धन्यवाद महाराज. आज या ठिकाणी सर्व भाविकांना नम्र विनंती करण्यात येत आहे. कृपया मध्ये मध्ये वाढप्यांना त्रास होईल असं आपण वर्तन करू नका. त्यांना वाढता आलं पाहिजे ही आपण पुन्हा नम्र विनंती करण्यात येत आहे. सर्वांची महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे. सर्वांना महाप्रसाद मिळेल. 5 मिनिटं फक्त आपण थांबून घ्यायचं आहे ही आपल्या नम्रतेची विनंती करण्यात आहे. पुन्हा आपल्याला सांगण्यात येत आहे. तसेच काही पुढील सूचना करण्यात येत आहे. कृपया आपण पवित्र ठिकाणी आणि आपल्याला आपल्या परमभाग्य समजायला हरकत नाही या पवित्र महिन्यामध्ये आणि या ठिकाणी या प्रांगणामध्ये चालू असलेली शिव महापुराण कथा आपणास व्यासपीठाच्या वतीने आणि कौतुक कमी आणि पडेल. आज या ठिकाणी 4थ्या दिवसाच्या सत्रामध्ये आणि वेळेमध्ये कार्यक्रम पार पडलेला आहे.
तसेच पुढील आणि उद्याच्या कार्यक्रमाची आणि सूचना देण्यात येत आहे. सर्वांनी शांतप्रमाणे प्रसाद घ्यायचा आहे. कोणालाही कुठल्या पद्धतीने त्रास होईल याची आपण दक्षता घ्यायची होऊ नये. कधीचा एवढा प्रभाव पडत आहे तो मंडळी आपला सर्वांनी यारे यारे गाणं थोडं याची भरती नारे नारे करावा विचारांना लगे चिंता सोडासी या उक्तीप्रमाणे सर्वांना अधिकार आहे. सर्वांनी या माध्यमामध्ये येऊन आपला आनंद घ्यायचा आहे. ही आपण आपल्या व्यासपीठाच्या वतीने पुन्हा पुन्हा या धर्म कार्यामध्ये ज्या ज्या भाविकांचं योगदान आणि त्यांनी दिलेले आहे काही वस्तुरूपाने आता सांगत ना एक